हे प्रश्न साहजिक आहेत येणं, कारण आपल्या समाजाची रचना तशी आहे. लग्न झाल्यानंतर मुलगा मुलीच्या अधीन जाईल किंवा मुलीच्या कडच्यांना असं वाटतं की मुलगी मुलीने घर ताब्यात घ्यावं. अशा पद्धतीचं कुठल्याही विचारसरणीला मी मानत नाही. कारण कसं आहे की लग्न हे त्या मुलगा आणि मुलीचं नसून ते दोन परिवारांचं. आणि म्हणूनच पहिल्या क्षणापासून म्हणजे मला वाटतं याच घरामध्ये मी पहिल्यांदा भेटायला आलो होतो, याच बिल्डिंगमध्ये. तेव्हापासून आमच्या सगळ्यांचंच फॅमिली मेंबर्स एवढे छान बॉन्डिंग झालेलं आहे पहिल्या भेटीपासून. म्हणजे मला आठवतं की मी जेव्हा आलो तेव्हा हे सगळे असे दारात उभे होते. तुम्ही म्हणला अरे काय म्हणजे एखादा क्रिकेटपटू कसा बॅट्समन मध्ये असतो आणि स्लीप गली असे ते सगळे म्हणून मी असं घाबरून तेव्हापासून जे आमचं सुरू झालंय. आणि आता मम्मी म्हणल्या तशा अमृताजी आहे की स्वामी हा आमचा सगळ्यांचा एक श्रद्धेचा विषय आहे, कॉमन. म्हणजे मी अगदी सांगायला आवडेल मला की मी पहिल्यांदा गेल्यानंतर यांना काय भेट घ्यावी की लक्षात राहील भेट. मला काही ते सुचत नव्हतं म्हणून पुण्यातलं मी फोटो फ्रेमच्या मार्केटमध्ये जाऊन अचानक मला एक स्वामींच्या डोळ्याची म्हणजे डोळेच फक्त दिसतात त्याच्यात एक फ्रेम मला आवडली. आणि मी जेव्हा ह्यांना आमच्या व्यायांना दिली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला, कारण ते स्वामींचे परमभक्त होते. मला माहित नव्हतं. सो दॅट इज म्हणजे कदाचित ते वरून आलेलं असेल की हेच यांना आवडणार आहे आणि इथून तुमचा आता प्रवास चालू होणार. आता प्रश्नाकडे येतो की शुभंकर बदलला असं नाही म्हणता येणार, परंतु काही प्रमाणामध्ये तो आपण ह्या गोष्टी केल्या तर काय वाटेल इतरांना. आता माझं काही तसं बंधन नव्हतं. म्हणजे रात्री तो किती उशीर आला तरी मी फक्त एवढंच म्हणायचं की जास्त उशीर करू नको, तुला हेल्थचा प्रॉब्लेम येईल किंवा काय. तेव्हा ते तशी त्याला मुभा होती. पण अमृता आणि तो एकत्र आल्यापासून तो त्या गोष्टींचा विचार करायला लागला एवढंच. आणि तो चांगला विचार आहे. येस. आणि तो 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 त्या अर्थाने बदलला, हे चांगला बदल आहे. चांगला बदल, सकारात्मक बदल डेफिनेटली. तुम्हाला आज आणि ताब्यात जायचं म्हणाल तर ते दोघांनी मला ताब्यात घेतलं आणि मी त्यांना ताब्यात घेतलं. असं ताब्यात घेण्याचा प्रश्नच नाही. सर म्हणजे एकमेकांच्या सोबतीनं आणि एका पेजवर सगळं सुरू आहे. मला आज इथे शुभंकरची त्या दिवशी आईविषयीची मी एक हे वाचली, पोस्ट वाचली आणि खरंच डोळ्यात पाणी पण आलं की नकळत. आज अश्विनीताई असत्या तर कदाचित एक चौकोनी कुटुंब असतं आणि कदाचित काय सांगाल ती कमतरता एक सुनेला जी आपण असं ना सासूचं जे हे असतं. बरं झाला हा प्रश्न विचारला, कारण एक गोष्ट माझ्या मनात होती ती कशी बोलायची याची मी वाट बघत होतो. मी आणि अश्विनी जेव्हा भेटलो म्हणजे आमचं लग्न झालं, आमची लव्ह स्टोरीच आहे, 2.5 वर्षाची. हो माहितीये. हो. आणि ते पण नाटकामुळेच भेटले. हो माहितीये. तर तेव्हापासून आमच्या दोघांच्या मनात असं होतं की आपण दोघांनी कलेच्या क्षेत्रामध्ये एकत्र काहीतरी करावं. म्हणजे ऑन स्टेज असेल, ऑन स्क्रीन असेल. अर्थात ते जमलं नाही म्हणजे माझ्या घरच्या जबाबदारीमुळे वगैरे, परंतु ते मी ह्या दोघांमध्ये पाहतो. आणि अश्विनीने पण तेच केलं असतं की तुम्ही पण ह्या दोघांमध्ये तेच आमच्या दोघांचं जे एक पार्टनरशिप होती किंवा स्वप्न होतं काही म्हणजे तशी की आपण दोघं कुठेतरी आहोत आणि आपल्या दोघांची अशी कुठेतरी एकत्र वाटचाल चालली आहे. बरोबर. असं जे आहे ते आम्ही पाहतो. आणि अर्थात अश्विनी काय तिने डोक्यावरच घेतलं असतं. मी तिला म्हणलं सुद्धा गोड होत्या त्या. पहिला प्रयोग जेव्हा होता तेव्हा म्हणलं होतं की तिने इतक्या लोकांना फोन केले असते की माझ्या मुलाचं आणि सुनेचं नाटक आहे आज, आणि तिचं तेवढा नेटवर्किंग आणि नाटकात तर त्या म्हणजे काय म्हणजे मला आठवतंय की एखाद्या ती नसलेल्या एखाद्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग असेल तर ती आवर्जून फोन करून सांगायची सगळ्यांना त्या ग्रुपमधल्या, म्हणजे अगदी इन्क्लुडिंग बॅकस्टेज की शुभेच्छा, बेस्ट लक, मस्त होऊन जाऊ दे असं. सो ती नाचलीच असती डोक्यावर. आपण ताई तुमच्याकडे बहिणीचं आज पूर्ण एकंदरीत हे त्या निमित्ताने तुमच्याकडे आम्ही आलोय. तर बहिणी लहान बहिणी जी असते ना तिच्याविषयी मोठ्या बहिणीला खूप असं एक काळजी असते. तिचं लग्न होतं कारण तिने सगळं तिला पॅम्परिंग केलेलं असतं, सांभाळलेलं असतं, तिला लहानाचं मोठं होताना पाहिलेलं असतं. आता 2 वर्षानंतर तिचा संसार छान सुरू आहे, त्यांच्या दोघांचं जे काम सुरू आहे ते एक असतं ना बहिणीला, आता आपण इथून रिलॅक्स आहोत. आई नंतर असं म्हणतात मोठी बहीण ही आईच असते. काय सांग? काही नाही, जसं तुम्ही म्हणालात तसं की माझ्यात आणि तिच्यात 10 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे बरोबर मी जेव्हा कॉलेजला गेले तेव्हा ती पहिलीत गेली आहे. त्याच्यामुळे ते एक फर्स्ट डॉटर फिलिंग असतं ना. म्हणजे माझा नवरा नेहमी म्हणतो माझ्या मुलीला की अमू मावशी तिची पहिली मुलगी आहे आणि ते तसंच तेच फिलिंग आहे.
आणि यू सेड इट की ते पॅम्परिंग झाल्यानंतर म्हणजे मला तिचं कौतुक ह्याचं वाटतं की आम्ही माझी शाळा, आमची शाळा परांजपे विद्यालय, कॉलेज, साठे कॉलेज, तर तिने ना एक स्वप्न बघितलं होतं 9वी 10वीत असल्यापासून की आपल्याला या क्षेत्रात जायचं आहे आणि या क्षेत्रात येणं, आपलं स्थान बनवणं एवढं सोपं नाही आहे. आणि जेव्हा की तुम्हाला एक फॅमिली बॅकग्राऊंड पण नसतो, कोणाचं साथ नसते, पण तिने कन्सिस्टंटली ते करत 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 म्हणजे जय महाराष्ट्राची न्यूज रिपोर्टर, त्यानंतर सिरियल्स आणि व्यावसायिक नाटक हा खूप मोठा माइलस्टोन आहे आणि जो तिने तिच्या चिकाटीने अचीव केला आहे. आणि आमच्या सगळ्यांसाठी तिने व्यावसायिक नाटक करावं हे आमचं सगळ्यांचं एक मॅनिफेस्टेशन होतं, सगळ्यांचं. कारण नाटकाचा एक वेगळा दर्जा आहे, त्याला येणाऱ्या रसिकांचा एक वेगळा दर्जा आहे आणि तिथली एक वेगळी मजा आहे, म्हणजे रंगमंचाची एक वेगळी मजा. त्यामुळे आमच्या सगळ्यांचं ते एक मॅनिफेस्टेशन होतं की तिने तिला मिळावं आणि शुभंकरसारखा जोडीदार अर्थात तिला मिळाला आहे. त्या दोघांचं छान, त्याच्यामुळे ते जमतं आहे, ते रंगमंचाचा त्यांचा तो सगळा आनंद एकत्र घेत आहे. आणि मगाशी तुम्ही म्हणालात तसं की 2 वर्षांनी कसं वाटतंय, आम्ही ना लग्नात, तिच्या लग्नात नेहमी मुलाचा कान पिळला जातो, भाऊ पिळतो बरोबर, पण आम्ही सगळ्या बहिणींनी अमृताचा पण कान पिळला होता की शुभंकरच्या आम्ही ताई आणि दिदी आहोत. आणि त्यालाही सांगितलं होतं की तिने तुला त्रास दिला किंवा तिने तुला काही नाही दिलं तर तू आम्हालाही हक्काने सांगायचं आणि त्याला तो हक्क दिला. हो, त्यामुळे आणि मी मगाशी म्हटलं तसं मला नाही वाटत शुभंकरमध्ये काही बदल झाला असेल तर कदाचित अमृतात झाला असेल. इतका तो गोड आणि गुणी आहे, खरंच गुणी आहे. म्हणजे आम्ही खरंच ब्लेस्ड आहोत की शुभंकर सारखा जावई आम्हाला मिळालाय, खरंच खरंच. फक्त मी ऍड करतो, त्यांचा जोडीचं पहिलंच पदार्पण आहे व्यावसायिक रंगभूमीवर आणि त्यांना ज्या दिग्गज जोडीची साथ मिळाली, त्यांना दोघांनाही मी पहिल्या प्रयोगाच्या वेळेस बेस्ट लकसाठी व्हॉइस नोट पाठवली होती आणि वेगवेगळी पाठवली होती. दोघांनी आळीपाळीनी, अरे तू काय काळजी करतो, ते मला मुलगा आणि मुलगीसारखेच आहे, डोंट वरी. आणि अतिशय चिन्मयीने तर इतकं भरभरून कौतुक केलं होतं त्यांचं की अतिशय गोड मुलं आहेत आणि तुम्ही काहीच काळजी करू नका, ते अतिशय व्यवस्थित काम करतायत. तर आम्हाला हा एक स्वामींचा मिळालेला आशीर्वाद आहे असं मी समजतो की त्यांच्यासारख्या जोडीबरोबर ते करतात नाटक. बरोबर. अमृताचे बाबा, आता मला तुमच्याकडनं जावयाविषयी ऐकायला आवडेल, कारण सासरे आणि जावई ही जोडी अशी अट्रॅक्टिव्ह जोडी आहे. सांगायचं म्हटलं तर मी सांगतो, म्हणजे माझी 2 मुलींची लग्न झाली, पण ते ह्यांच्या बाबतीत मला हे देवाने स्वर्गातच त्याच्या गाठी बांधल्या. आपण फक्त निमित्तच असतो. जसे माझे दोन्ही जावई त्या आनंदी आहे आणि त्याच्या दोन्ही मुली मी त्याच्यात खूप आनंदी आहे. आणि ह्याचा अनुभव मला खूप माझ्या आजारपणामध्ये मी जेव्हा मला दोघांनी आणि ज्यावेळेला मला थोडं मलेरियाचा थोडासा अनुभव झाला, त्याच्यामुळे मला खूप झाला होता. नंतर नेमका शुभंकरीकडे त्यावेळेला नेमका इथे छावा नाटक लागलेलं, छावा सिनेमा लागला होता आणि त्यावेळी ते हे लोक सगळे मुंबईला आले आणि त्याने तेव्हा मला इथे आल्यानंतर त्याने एवढं मला म्हणजे जसं वडिलांना करतो तसं मला त्याने ॲक्च्युली मला मी आंघोळ करायला मलाही आंघोळीला गेलो, मला इतकी आहे पण उठायची येत नाही. कारण त्याने मला वरती उचलला, आंघोळ पण मला वरती उठता येत नव्हता मला. काय त्यावेळेस म्हटलं तेव्हा फक्त एकच मी सुखी आहे याच्यामध्ये, मला तिन्ही जावई जसे मिळाले आणि मी आनंद आहे आणि मुली माझ्या सगळे सुखी आहेत. आणि हिची निवड काय आणि ही चुकली आणि नेहमी आम्हाला वाटायचं की जी सिरियल चालू होती त्यावेळेला एक देवा, हे जर खरंच जर ह्याच्या बाबतीत झालं, आमच्या मनातून खरंच जर होतं आणि खरंच झालं, सत्यावर उतरलं, तर त्याच्यानंतर एक गोष्ट मला ऐकल्यानंतर मला इतकं ते समाधान वाटलं ना, तेच मला ऐकलं खूप आलं. युनिव्हर्सल मॅनिफेस्टेशन वडिलांचं मॅनिफेस्टेशन पण म्हणजे याच्यावर एक मीच सांगते, बाबा जे म्हणाले ते म्हणाले ना की आम्ही सिरियल, म्हणजे त्या सिरियलमध्ये आम्ही मित्र होतो. तिने 15 जुलै 2022ला मला संध्याकाळी मेसेज केला, ताई मला बोलायचं आहे. तिच्या बर्थडेच्या आधी माझा वाढदिवस असतो 18ला, त्याच्या आधी 15 जुलैला तिने मेसेज केला की ताई मला बोलायचं आहे. त्याच्यावर मी म्हटलं की काय, म्हणजे लग्न का नवीन जॉब किंवा नवीन काय, मला थांब घरी येऊन बोलते. आणि ती आली
आणि मी तिला फक्त एवढंच विचारलं, शुभंकर एकबोटे ना? आणि ती म्हणाली तुला कसं कळलं? आणि मी म्हटलं की दीदी आणि मी आम्हाला 2 महिने आधीच असं वाटत होतं की तू येऊन कधी फक्त सांगतेय.